नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 मधील राजकीय सामाजिक घडामोडी, प्रमुख व्यक्तींसाठी प्रतिकूल काळ, अपघात, घातपात, मृत्यूची शक्यता। या घटना घडणार: भूकंप, रेल्वे, विमान दुर्घटनांमधून हानी, धार्मिक स्थळे, प्रमुख व्यक्तींचा घातपात, अपघात शक्य, शेअर मार्केटमध्ये गोंधळ, मोठे करेक्शन शक्य, वादग्रस्त विधानांमुळे धार्मिक आणि जातीय तणाव, लेखक, साहित्यिक, कलाकारांच्या मृत्यूच्या घटना शक्य। दिनांक 3 जानेवारीच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृषभ लग्न उदित असून धनस्थानात चंद्रगुरु, अष्टमात रवी, बुध आणि शुक्र, दशम स्थानी राहू व लाभस्थानी शनी नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे। एकूण ग्रहस्थितीचा विचार करता डिसेंबर जानेवारी महिन्यात धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना होण्याची शक्यता असून याच जोडीला मोठे लेखक, साहित्यिक, कलाकार यांच्या मृत्यूच्या घटना संभवतात। मात्र या काळात निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्ष किंवा महायुतीला चांगले यश मिळेल। याच काळात दशमात राहू असल्याने निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे सत्ताधारी पक्षावर आरोप होतील। शनी आणि नेपच्यून यांच्या योगामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये मोठा गोंधळ होण्याची शक्यता असून अनेक वेळा सभागृह तहकूब करण्याच्या देखील घटना होतील। शनी आणि नेपच्यून योगामुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या नाट्यमय घटना यावेळी अनुभवास येतील। चंद्र आणि गुरु यांच्या युतीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगले बदल या काळात होण्याची शक्यता असून रुपयाचे मूल्य वाढेल। मात्र शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती राहील, मोठे करेक्शन होऊन निर्देशांक खाली येईल। याच काळात अष्टमातील मंगळामुळे मोठे भूकंप तसेच विमान, रेल्वे दुर्घटना यातून मोठी हानी संभवते। या योगामुळे धार्मिक स्थळे, धार्मिक, राजकीय व्यक्ती यांच्यावर हल्ले, अपघात, घातपाताच्या दुर्घटना संभवतात। या योगामुळे पोलीस मिलिटरीवर हल्ले होण्याची देखील शक्यता राहील। ज्येष्ठ खेळाडूंच्या मृत्यूची घटना या काळात संभवते। खेळ व स्पर्धेमध्ये देशाच्या खेळाडूंना या काळात यश किंवा अपयश यांचा देखील सामना करावा लागेल। या काळात होणारे साहित्य संमेलन मोठ्या वादविवादात पार पडेल। मात्र चंद्रगुरु योगामुळे संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळेल। बुध आणि मंगळ यांच्या योगामुळे या काळात होणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे मोठे नेते, मोठ्या व्यक्ती अडचणीत येतील। वादग्रस्त वक्तव्यांमुळे धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण होण्याची देखील शक्यता राहील। पक्षप्रमुख, धर्मप्रमुख, प्रमुख पदावरील व्यक्ती, मुख्यमंत्री यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील। या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचे अपघात, घातपात किंवा मृत्यूच्या घटना संभवतात। मोठ्या पदावरील व्यक्ती या काळात बदलल्या जातील। मोठ्या व्यक्तींना कायदेशीर कटकटींचा देखील या काळात सामना करावा लागेल। चतुर्थात केतू असल्यामुळे विरोधी पक्षात फूट पडण्याची शक्यता असून महाआघाडी एकत्रितपणे न लढण्याने विरोधी आघाडीला नुकसान संभवते। विरोधी आघाडीतील मोठ्या नेत्यांचे राजीनामे किंवा मृत्यूच्या घटना या काळात संभवतात। राजघराण्यातील प्रमुख व्यक्तींसाठी हा काळ प्रतिकूल राहील। निवृत्तीची घोषणा होईल। पूर्वोत्तर राज्य किंवा देशात मोठा गोंधळ, हिंसा या काळात अनुभवास येईल। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवीन भविष्यविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।